कोणत्या राज्यात जन्माला आलो माणसं? हा राज्य कोणाचं आहे? कोणी निर्माण केलं? हे साधं राज्य नाही दादा, नाही कोणतंही सोडले. आ जय जय महाराष्ट्र माझा, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आहे. आणि त्या महाराष्ट्रातल्या तरुणाने येडपाटासारखं झालं. वाय 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 दाय दाय माझं कान पडेल. अरे जरा स्वाभिमान बाळग. त्या टायमाला लाईट नव्हती तरी स्वराज्य निर्माण केलं अंधारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी. आज सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे तुमच्याकडे, सगळं काही आहे. मग का आपले मुलं नोकरीला लागत नाही? का आपले मुलं पाठीमागं राहतात? नाही ना महाराज, शेती शेती तुम्हाला जाऊन का. मी आज जरी इथं नसणार अर्धाच्या गादीवर, एक तर राजकारणात असतो, नाही तर मग मी शिक्षक शाळेमध्ये कुठेतरी असतो. ही सत्य काय माझ्या धोत्रावर त्याच्यात जाऊ नका. नाही वस्तुस्थिती. फर्ग्युसन कॉलेजला मी 2 वर्ष महाराज फर्स्ट इयर सेकंड इयर 2 वर्ष काढले की ज्या कॉलेजमध्ये हे मोठेपणा नाही. आपण साधे माणसं नाहीत. पुण्यामध्ये चांगल्या चांगल्या लोकांचा नंबर लागत नाही अशा कॉलेजला मी 2 वर्ष केले. माझं MA DEd होऊन मी आता PhD साठी फॉर्म भरला. पण काही गरज नाही आपल्याला तिकडे काही जायचं नाही. इकडे खूप अभ्यास, या क्षेत्राकडे आनंद मिळते दादा. ही सत्यच आहे. तुम्ही नोकरी 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 काय करताय नोकरीला? काय करताय नोकरीला? त्याच्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभा राहा. कसा आहे महाराष्ट्र आपला? ऐका. रे वावरला कृष्ण कोयना भला गोदावरी, एक बनाचे भरते पाणी माझ्या घागरी. भीमधरीच्या सारखं जीवन जगावं. ऐका. आणि एवढं सांगून जर कळत नसेल, एवढं सांगून कळत नसेल, ऐका. हे जरी नाही काल तेव्हा दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तेव्हा दुसरा येईल. हे नाही काल सरती शेवटी काल बांधून नेईल. सरती शेवटी
पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी तुम्ही आवर्जून उपस्थित आहात। सर्व गायनाचार्य महाराज मंडळी असेल, भगवान महाराज, गणेश महाराज, आमचे दीपक महाराज, विनेकरी बाबा संस्थेतील विद्यार्थी, सर्व काही परिसरातून आलेले टाळकरी महाराज मंडळी, भगवान गणिनाथाच्या चरणी आपल्याला ही सेवा या ठिकाणी समाप्त करायची आहे। मी अगोदर बोललो, तुम्ही जर त्या भागात फुलंब्रीला जर त्या भागात जात असाल, अवश्य आमच्या संस्थेवरती या। गोडभर पाणी गोडभरच्या आमच्या आश्रमामध्ये घ्या, तुमचे पाय आमच्या आश्रमाला लागू द्या, ही पुन्हा एकदा सगळ्याच्या चरणी प्रार्थना करतो। या अभंगाचा असाच भावार्थ आहे असं माझं मत नाही। जशी भगवान परमात्मा ही सद्बुद्धी दिली तसे या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला। बोलत असताना असे जर काही शब्द आले असेल, माझ्याकडनं कोणाचं मन दुखवलं असेल, त्याबद्दल दादांना क्षमा मागतो। पुन्हा एकदा सगळ्याचे चरण नतमस्तक होतो। आजच्या कार्यक्रमाचं जे योगदान होतं डॉक्टर मनोहर गोरे साहेब यांच्या या ठिकाणी कार्यक्रमाचं आजचं योगदान